स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय ब्रह्मनाथकर सर यांच्या हस्ते होत आहे। त्यांच्या सोबत माजी प्राचार्य डॉक्टर दीनानाथजी फुलवाडकर सर, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक राजयोगी प्रभाकररावजी कातकडे साहेब, किरणजी कातकडे यांच्या उपस्थितीमध्ये माधवरावजी फड साहेब, प्राध्यापक वैजनाथजी गायकवाड सर, आदरणीय माणिक मामा मुंडे पोद्रीकर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हेही उपस्थित आहेत। तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। या गेल्या 30 वर्षापासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचं 5वं पुष्प आदरणीय जे महाराष्ट्रभर व्याख्यान, विशेषतः अभ्यासपूर्ण व्याख्यान आपल्याला अनुभवायला भेटतात, ऐकायला मिळतात, असे क्वचित व्यक्ती आहेत। प्राचार्य बाबासाहेबजी भोसले यांच्यानंतर, कदाचित नाये डोळे सरांच्या नंतर फुलवाडकर सर असतील, ब्रह्मनाथकर सर असतील, हे अभ्यास पूर्ण बोलतात। अभ्यासांती आपण प्रगट झालं पाहिजे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी माजी प्राचार्य दीनानाथजी फुलवाडकर सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील। या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी याच्या अगोदर आपल्याला या कार्यक्रमाचे व्याख्याते यांचं पुष्पहाराने सत्कार करायचा आहे। पुष्पहाराने सत्कार करण्यासाठी मी गायकवाड सरांना विनंती करतो की आपण सरांचा पुष्पहाराने सत्कार करायचा आहे। त्यांच्या मनावर अध्यक्षाच्या आधी दुसऱ्या कोणाचं नाही। या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार, फुलवाडकर सरांचा सत्कार गायकवाड सरांनी केलेला आहे। यानंतर या कार्यक्रमाचे व्याख्याते ब्रह्मनाथकर सर यांचा पुष्पहाराने सत्कार करण्यासाठी मी कातकडे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांच्या पुष्पहाराने सत्कार करायचा आहे। यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक राजयोगी प्रभाकररावजी कातकडे साहेबांचा सत्कार माणिक मामा मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। या सत्कार समारंभानंतर अगदी
श्रोतगणांना विनंती आहे, कार्यक्रमाला सुरुवात होते, लवकर आपण यायचंय. प्रस्तावित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक प्रभाकर रावजी कातकडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करावा. तुम्ही इथं बसा, आम्ही सरकतो तिकडे. हे बघावं लागते, हे बघतो ना. आदरणीय व्यासपीठ आणि श्रोते मंडळी, हा आपला अखंड सप्ताह चालू आहे. आपण जो धर्मप्रचार जे केला आहे, नेमका आपण त्याला किती दिसायला पाहिजे, एक थोडक्यात एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक राजा होता आणि त्यांची मुलगी जी आहे लग्नाला आली. आणि पहिल्या काळात कसं होतं, सर्व राजपत्रित राजाची मुलं असतील बोलून ती मुलगी ज्याच्या गळ्यात पसंत असेल त्याच्या गळ्यामध्ये माळ घालून ती राजा असा एक दरबार भरत होता. आणि त्याने काय केलं, प्रत्येक राजपुत्राला आमंत्रण दिलं आणि त्या सभागृहामध्ये जवळजवळ सर्व देशाचे प्रतिनिधी तिथे ज्याला उपस्थित झाले राजपुत्र. आणि त्याचबरोबर जंगलामध्ये एक हनुमानाचं मंदिर होतं. आणि तो हनुमानाचं मंदिर तो भक्त मोठा धडधाकट आणि शरीर संपत्तीनं विवेकानंदाच्या शरीर संपत्तीसारखा असा महापुरुष. ते सहज गावामध्ये आला, काही माहित नव्हतं काही. तो आला, पारावर बसला आणि काय चाललंय त्यानं प्रत्यक्ष पाहिलं. आणि त्या ठिकाणी राजाची मुलगी इकडे इकडे फिरत होती. तिनं त्या मुलीला कुठलाच वरपत केलेला नाही. मग एक एक राजप्रतिनिधी उठून डोळ्याने झाले आणि संध्याकाळचा दिवस मावळता आमुषाची रात्र होती. हा जे साधू पुरुष आपल्या आलेल्या वाट्याने त्या पांदेने असं करत करत जंगलाच्या मार्गाकडे जाऊ लागला. मग त्या मुलीने सांगितलं, त्या जो माणूस जात आहे त्याला मला पसंत आहे, मला त्याला थांबवा. तो साधू पुढं होता, हे त्याचे वडील पुढं होते, त्याचे पूर्ण सैनिक पुढं माग होतं. हा जात 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 पार पूर्ण जंगलामध्ये गेला. जंगलात गेल्यानंतर अशीच थंडीचे दिवस होते, आमुषाची रात्र होती आणि तो एका दिशेने गेला आणि हे राजा एका दिशेने गेला, वाट चुकली. मग त्या ठिकाणी अशा कडाक्याच्या थंडीमध्ये आला, एका झाडाखाली त्याने विश्रांती घेतली. तिथं त्याने काय केलं, थोडं ही थंडी वाजायला म्हणून काड्याची डबी काढली, थोडा तिथं त्या ठिकाणी जाळ करून तापू लागले. त्या वृक्षाच्या उंच शेंड्यावर एक पक्ष्याचं घरट होतं. त्या पक्ष्याचं घरट त्याला काय वाटलं, आज हा नवीन प्रकार दिसतोय, आपल्याकडे कोण आलेले. चिमणा म्हणला, आपल्याकडे आज अतिथी आलेले, आपण ह्यांना भोजन देणं गरजेचं का, ह्यांना भूक लागलेली आहे, ते आपल्याकडे थांबले. तेव्हा मग थांबल्याच्या नंतर मग ते चिमणा म्हणला, आता यांना काय द्यावं. त्यानं म्हणला, आता याच्यामध्ये आपल्या देण्यासारखं आपल्याला काहीच नाही. चिमण्याला त्या जळात उडी टाकली, चिमणा गेला. त्याच्यानंतर चिमणीला काय वाटलं, त्यांचं पोट भरलं नाही. आपण स्वतः आहुती द्यावी, आपण त्याला आपलं भोजन म्हणून स्वीकारत जावा आणि अग्निवतीने उडी टाकली. चिमणा गेला, चिमणी गेली. मागा दोन पिल्ले राहिले. त्यांना एक असा अनुभव आला की अंतरप्रवाही, ह्या दोन आई वडिलांना सुद्धा त्या भूक संपलेली नाही, आपण सुद्धा आहुती द्यावी. दोन्ही पिल्लांच्या अग्नीमध्ये आहुती दिली आणि ते जशास तसं परत गेले. अशा प्रकारचं भारतीय संस्कृती झिजल्यानंतर एकतर झिजणाऱ्यावर संस्कार होतात आणि झिजल्यानंतर असे अनेक कुटुंब, अनेक विभाग, अनेक म्हणजे मोठमोठे कुटुंब
समाज असा घडत घडत जर गेला तर भारतीय संस्कृती उभा टाकते. एवढ्या कष्टानं एकट्या असं म्हणजे एवढं झिजून 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 ह्याच्यामध्ये ही उत्क्रांत संस्कृती झालेली आहे. आणि अशा प्रकारचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्या संस्कृतीचं होणार आहे. फार आवाढव्य मोठं आणि फार मोठं काम आहे. हा कमी वेळामध्ये आणि कमी संस्कृतीने अशा प्रकारची आहुती दिल्यानंतर संस्कृती उभा टाकणार आहे. एवढं म्हणजे माझी दोन संकल्प सांगतो. धन्यवाद साहेब. खरोखर आहे, कुठंतरी आहुती दिली पाहिजे आणि ती आहुती दिल्याशिवाय, पुढं झाल्याशिवाय, कार्य केल्याशिवाय समाजामध्ये या अशा प्रकारचा प्रसार आणि प्रचार होणार नाही. आणि विशेषतः 30 वर्षापासून आपण आहुती देत आहे या कार्यासाठी, नाही का? आणि म्हणून तुमच्या कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. इतका विचार घराघरामध्ये पोहोचला पाहिजे, हाच उद्देश आहे ना. नाही का, वडिलांची पुण्यतिथी करायला माणसं तयार नाही सध्या, आईला विचारायला तयार नाहीत माणसं. 30 वर्षापासून अविरतपणे व्याख्यानमाला चालवणं हा दिव्य यज्ञ, ज्ञानयज्ञ तुम्ही उभा केलाय. आणि तुम्ही पूर्ण कुटुंब आहुतीच्या रूपानं दररोज सेवेमध्ये असतात. म्हणून काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. या माध्यमातून तुमच्या कुटुंबाविषयी शब्द नाहीत एवढं आता जाणकारांना ते माहीत आहे. रोडकर सर, भ्रमणातकर सर, आपण सगळे इथं जे आहेत ते जाणकार आहेत. पण न जाणकारांना काय, म्हणून तुमच्या बाबतीमध्ये फार नितांत आदर वाटतो आम्हाला, स्वाभिमान वाटतो की एवढं कार्य तुमच्याकडनं होत आहे, पुढं सुद्धा होणार आहे. असंच कार्य करत करत आपल्याला विवेकानंदाचा विचार सोडायचा नाही. मग भलेही आणखीन आहुती द्यावी लागली तरी हरकत नाही. या पद्धतीनं आता मी जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाचे आजचे व्याख्याते, ज्यांनी कालही आपलं मार्गदर्शन केलं, कसलाही अहंकार नाही, स्वजवळ व्यक्तिमत्व, नाही का? आणि गुरुजनांचे आदर्श त्या क्षेत्रामधले असलेले आणि विशेष म्हणजे अभ्यासपूर्ण, अनेक वर्षापासून सरांचा आम्ही ऐकत आलो. काय अभ्यासपूर्ण सर बोलतात. आणि म्हणून व्याख्यानाचे महर्षी म्हणून तर त्यांना म्हटलं जातं. म्हणून सर, मी तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता तुमच्याकडे माईक सुपूर्द करतो. यथोचित आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, आमच्या श्रोतगणांना मार्गदर्शन करावं ही विनंती. हे माईक खाली घ्यावं. आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे सर फुलवाडकर सर, या कार्यक्रमाचे संयोजक प्रभाकररावजी, ज्यांनी आता व्यवस्थित रीतीने या ठिकाणचं संयोजन केलं ते मदने सर, आणि उपस्थित बंधू तथा भगिनी. विषय व्यापक आहे, वेळ मर्यादित आहे. 1 तासाच्या मर्यादेत मी आपल्या समोर विषय मांडणार आहे. बऱ्याच वेळा लोक विचारतात, 5-10 श्रोते असले तरी तुम्ही 1 तास वेळ घेता, 5-10 मिनिटात आटपावं, कशाला 1 तासाचा वेळ घ्यायचा? मग मी त्यांना सांगत असतो, जगामधलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान म्हणून माझी ज्याच्यावर श्रद्धा आहे ते श्रीमद भगवद्गीता. पांडवांना किंवा पांडव पक्षातल्या 7 अक्षौणी सेनेला उपविश खाली बसा म्हणून म्हटलं असतं तर सगळे बसले असते. उरलेल्या 4 पांडवांना न म्हणता केवळ पांडवापैकी एकाला म्हणजे धनंजयाला, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली. म्हणजे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान एका वक्त्याने एका श्रोत्याला सांगितलं. त्यामुळे आमच्या समोर श्रोते किती आहेत हा प्रश्न कधीच नसतो. जे ऐकायला आले त्यांच्यासाठी बोलायचं असतं. आणि म्हणून मी माझ्या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी
आणखीन एक 5 मिनिटाचा छोटासा विषय आपल्या समोर मांडणार आहे. आम्ही प्रत्येक जण मंदिरात दर्शनाला जातो. त्याची काही प्रक्रिया आहे, तीही थोडीशी आम्ही समजून घेतली पाहिजे. मी एका मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेऊन असं बाजूला बसलो होतो. योगायोगाने 5-6 तरुण माझ्या बाजूला येऊन बसले. मी त्यातल्या एका तरुणाला विचारलं, तिथं जे कासव ठेवलंय त्याला हात लावलास, कशासाठी लावला? तर तो म्हणाला, सर, सर्वाभूती परमेश्वर म्हणून कासव ठेवलंय, म्हणून मी हात लावला. मी त्याला असं विचारलं, कुठल्या तरी मंदिरामध्ये गाढव ठेवलेलं पाहिलं का? ज्या अर्थी गाढव ठेवलं नाही, कासवच ठेवलं, काहीतरी इच्छा असेल की नाही ठेवणाराची. आम्ही त्या प्राण्याशी बोललं पाहिजे हो. आणि मग तो सांगेल की माझं सर्व इंद्रियांवर नियंत्रण आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणतात, कुर्मंगानीव सर्वशः. अर्जुना, तुझी वृत्ती कासवाप्रमाणे होऊ दे. कासव ज्याप्रमाणे सगळे इंद्रिय आत घेत, तसं इंद्रिय आत घेऊन माझ्याकडे ये, असं ते कासव सांगतं. कासव आणखीन दुसरं एक सांगतं, ते म्हणतं माझं आयुष्य 350 ते 400 वर्षाचं आहे. का बरं? त्याचं महत्वाचं कारण असं की मी एका मिनिटाला 4 ते 5 श्वास घेतो, तू 15 ते 20 घेतोस, म्हणून लवकर जातोस. जितके जास्त श्वास घेऊ एका मिनिटाला तितका मृत्यू जवळ आहे. जितके दीर्घ श्वास घेऊ म्हणजे कमी श्वास घेऊ तितकं आयुष्य वाढतं. माझं आयुष्य वाढलं हे प्राणायामाने वाढलं हे तो सांगतो, पण आम्ही बोलतच नाही. पुढे येऊन घंटी वाजवली. मी एकाला विचारणार, रे घंटी का वाजवली? तो म्हणाला, मी आलेलो देवाला कळलं पाहिजे ना. मी त्याला म्हटलं, तू कोणतीस मार खा लागला? घरून पेढे घेऊन का निघालास? तुझा मुलगा पास झाला म्हणून निघालास. मुलगा पास झाला नसता तर आला असतास का? नसता आलास. याचा अर्थ घंटीचा आणखीन काहीतरी अर्थ आहे, तोही आम्ही समजून घेतला पाहिजे. चीटी के पाव में बांधी घंटा वो भी अल्लाह सुनता है. तर त्या मुंगीच्या पायात बांधलेल्या घंटीचा जर आवाज त्याला जात असेल तर तुला एवढी घंट वाजवण्याची काय गरज आहे? पण घंटी वाजवली याचा अर्थ त्याच्यातून जे काही स्वर निघतात, ध्वनी निघतो, त्या ध्वनीमुळे आमच्या मनातला नकारात्मक विचार निघून जातो. कोणाच्या मनातला नकारात्मक विचार निघून जातो? जो खऱ्या दर्शनाला आलाय, तो नाटक करायला आलाय त्याच्यावर काही परिणाम होत नसतो. जो प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने दर्शनाला आलेला आहे त्याच्या मनातला थोडाफार नकारात्मक विचार असेल तो निघून जातो आणि मग तो स्वाभाविक रीतीने भगवंताच्या जवळ गेला की त्या भगवंताच्या पायावर डोकं ठेवतो. मी त्याच्या एकाला विचारलं, बाबा रे, भगवंताच्या मूर्तीकडे पाहिलं शे बरोबर आहे, पण ज्या वेळेला पायावर डोकं ठेवलं त्यावेळेला तू डोळे झाकलेस, का बरं झाकले? आता त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आपल्यामध्ये. नाही म्हणले, आम्हाला अर्थ माहित नाही, तुम्हीच सांगा. मग मी त्यांना सांगितलं, बाबा रे, डोळे हे वर दिसणारं इंद्रिय आहे की जे झाकलं गेलं, पण भगवंतांना म्हणायचं की 9 द्वारे पुरे देही. या देहामध्ये 9 द्वार आहेत. तू माझ्याकडे आलास, हे 9ला 9 द्वार माझ्याकडे लावायचे, म्हणजे त्यांना बंद करायचंय. कानाने बाहेरचं ऐकायचं नाही, डोळ्यांनी बाहेरचं पाहायचं नाही, तोंडाने बाहेरचा विचार करायचा नाही. अशा रीतीने 9ला 9 द्वार बंद केलेस तर आणि तरच तुला भगवंताचं दर्शन होईल. म्हणजे तुझ्या दर्शनासाठी तुझं 10वं द्वार उघडलं जाईल. 9 द्वारांनी भगवंताचं दर्शन नाही. 9 द्वारांनी दर्शन होतं ते मूर्तीचं होतं, भगवंताचं नाही. मग 9 द्वार बंद झाले आणि आम्हाला भगवंताचं दर्शन झालं. याचं गमत काय? तर मी जेव्हा गिरी बालाजीला गेलो होतो त्यावेळेला आम्ही म्हणाले 2 दिवसात 3 दर्शन करून आलो. स्वामी महाराजांनी सांगितलं. मी म्हटलं, तुला एकदाही दर्शन झालं नाही. मग मी त्याला म्हटलं, बाबा रे, याच गिरी बालाजीच्या ह्याच्यात एक ध्यान मंडप आहे, तिथे गेलास का? गेलो. किती वेळ थांबलो? 1 मिनिट.
अरे म्हटलं तिथं 10 मिनिट थांबल्यानंतर डोळे झाकल्यावर तुझ्या समोर जर बालाजी आला तर दर्शन झालं. वरचं जे दर्शन या डोळ्याने घेतलं याला चर्मचक्षु म्हणतात. या चर्मचक्षुने घेतलेलं दर्शन मूर्तीचं असतं, भगवंताचं नाही. आणि मग भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर तुझं 10वं द्वार उघडलं पाहिजे, हे लक्षात घे. सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्हाला हे आमच्या संस्कृतीचे अर्थच माहित नाही. मी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलत होतो आणि बोलता बोलता मी असं म्हणालो की सकाळी लवकर उठावे. एक 12वीचा विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, सर सकाळच्या झोपेला काय म्हणतात? मला नाईलाजाने सांगावं लागलं की साखर झोप म्हणतात. तो म्हणला, आमची साखरेसारखी लागलेली ही गोड झोप तुम्ही का म्हणता? मग मला त्याला सांगावं लागलं, बाबा रे, तुला साखरेसारखी गोड लागते म्हणून तिला साखर झोप म्हणत नाही. सकाळी 4:30 ते 7:30 या वेळा जो झोपतो त्याच्या शरीरात साखर वाटते, घ्यायचे तर हे. आम्हाला शब्द सगळे भावार्थ गायब. पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. 6 ते 9 रात्री संध्याकाळच्या वेळा सगळे जागे असतात. 9 ते 12 भोगी जागे असतात. भोगी कोणाला म्हणतात सांगत बसत नाही. 12 ते 3 तस्कर जागे असतात. आता लक्षात घ्या, मी शाळा आणि महाविद्यालयात जातो त्यावेळेला नवीन वर्ष केव्हा सुरू होतं ते 1 जानेवारी किंवा 31 डिसेंबरची मध्यरात्र सांगतात. अंतःकरणाला वेदना होते. आमचं नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला होतं हे शाळेत आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला माहित नाही. आणि म्हणून मग लक्षात घेतलं पाहिजे की आमचं नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा व्यापाराच्या दृष्टीने दिवाळीचा पाडवा असे 2 प्रकारच्या कालगणना आपल्याकडे रोडे. दोन्हीलाही नवीन वर्षाची सुरुवात मानतात. मला त्याच्या आता खोलात जायचं नाही. मी सांगत काय होतो, रात्री 12ला आमच्याकडे दिवस बदलत नाही. सूर्योदय ते सूर्योदय दिवस आहे. हा, जागतिक पातळीवर उद्या कोणी जाऊन भांडू नका तिकडे रेल्वे स्टेशनवर. माझं एकदा झालं होतं, कालचं तिकीट आज दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि त्याच्याशी भांडलो 2 मिनिट की आमचा दिवस सूर्योदयाला सुरू होतो. ते म्हणजे तुमचा काही हो, रात्री गेलं तुमचं तिकीट. आणि मला साधं तिकीट काढून पार त्या भोपाळ पासून ते परभणीला यावं लागलं. झाली माझी चूक. पण सांगायचं तात्पर्य, आमच्याकडे सूर्योदय ते सूर्योदय दिवस आहे, मध्यरात्र ते मध्यरात्र नाही. पाश्चात्य जगतामध्ये मध्यरात्री दिवस बदलतात का, तर मध्यमधला ध काढून द लावून ते साजरा करतात. आमच्याकडे सूर्योदय ते सूर्योदय दिवस आहे, हेही आमच्या नवीन पिढीला माहित नाही. सांगायचं तात्पर्य, आमची परंपरा काय, या परंपरेचे अर्थ काय. आणि 3 ते 6 योगी जागे असतात चौथ्या ह्याच्यात. तर या काळात जे योग साधना करतात त्यांना अकाळ अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात. या ठिकाणी हे एक योगी बसलेले, त्यांना विचारायचे कितीला उठतात ते. सांगायचं तात्पर्य काय आहे की योग साधना याचा उत्कृष्ट कालखंड कोणता असेल तर तो सकाळी 3:30 ते 7:30 या वेळात आहे. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ही प्रस्तावना मी काय केली, विषय कुठला असला तरी काही स्वरूपाच्या मूलभूत गोष्टी आम्हाला माहित पाहिजेत, यासाठी या गोष्टींचा मी उल्लेख केला. आता विषयाची प्रस्तावना, ही एक धर्म म्हणून प्रस्तावना केली. विषयाची प्रस्तावना, ज्ञान दिले रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. आणि पुढे काय म्हटलं, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला शे कळस. आता या अभंगामधून कुठे इमारत दाखवर, पंढरपूरला आहे, आळंदीला आहे. अहो, ही वैचारिक इमारत आहे. नामदेव पंजाब पर्यंत गेले, म्हणजे ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान कुठपर्यंत नेलं त्यांनी, पंजाब पर्यंत नेलं. एवढा मोठा विस्तार या मंदिराचा झाला. आणि आज या मंदिराचं वर्णन करणारा एखादा जर
अभंगकार निघाला तर तो म्हणेल जगामध्ये गेलं. ज्ञानेश्वरांनी उभा केलेला त्या मंदिराच्या पायावर जी इमारत आहे पसायदान, जगाच्या पातळीवर जो जे वांछिल तो ते राहो जगाच्या पातळीवर जात आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचं पसायदान जगाच्या पातळीवर गेलं म्हणजे हे मंदिर सुद्धा जगाच्या पातळीवर गेलं असा त्याचा अर्थ नाही होत का? मग असा जर त्याचा अर्थ होत असेल तर आम्ही केवळ भौतिक स्वरूपाच्या मंदिराची का बरं कल्पना करावी? तीही कल्पना आम्हाला का करावी लागली हेही मी आपल्याला सांगणार आहे. लक्ष द्या. राम जन्मभूमीच्या ठिकाणी असलेलं प्रभू रामचंद्रांचं मंदिर 1528 मध्ये बाबर या राजाने पाडलं आणि पाडल्यानंतर तिथपासून ते देश स्वतंत्र होईपर्यंत 76 लढाया झाल्या. लक्षावधी लोकांनी राम जन्मभूमीसाठी आपलं प्राणार्पण दिलं आणि देश स्वतंत्र झाल्यावरही आम्हाला 77 लढाई लढावी लागली आणि मग 1992 ला ते मंदिर मिळालं. या अर्थाने त्या ठिकाणचा ढाचा उस्वच झाला आणि छोट एक मंदिर आम्ही त्या ठिकाणी उभं केलं. तुम्ही म्हणाल भारतामध्ये राम मंदिर कमी आहेत का? अहो लक्षावधी आहेत, आम्हालाही माहिती आहे. पण जन्मस्थानाचं मंदिर एकच असणार की नाही? परभणीला जन्मस्थानाचं मंदिर आहे रामाचं म्हणता का? किंवा या ठिकाणी म्हणता का? नाही. त्यासाठी हा एक विषय झाला. दुसरा विषय असा आहे की मला सांगा, ज्या बाबराने हे मंदिर पाडलं त्यांनी जो आदर्श उभा केला तो आम्हाला पाहिजे आहे का? औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं, भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थानाचं मंदिर पाडलं, त्याचा आदर्श आम्हाला घ्यायचा आहे का? कोण आहे औरंगजेब? तो मुसलमान आहे की कोण आहे याच्याशी आम्हाला घेणं देत नाही. त्यांनी आपल्या बापाला काही देत टाकलं होतं आणि बापाला भेट कशाची दिली होती माहिती का? आपला मोठा भाऊ, खरं म्हणजे तो राज्याचा वारस, त्याला बाजूला करून यांनी राज्य घेतलं आणि बापाला भेट पाठवली कशाची? एका तबकामध्ये झाकून आणि उघडल्यावर काय लक्षात आलं? दारा शिकोवचं मस्तक आहे. हाही भेट देणारा आदर्श आम्हाला पाहिजे का? त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू, त्याला अर्धा लिटर किंवा 1 लिटरच पाणी द्यायला द्यायचं होतं. एके दिवशी उन्हाळ्यामध्ये तहान लागली आणि म्हणून त्यांनी औरंगजेबाला पाणी मागितलं आणि निदान पाणी दे. त्यावेळेला तो म्हणाला, तुम्हाला जेवढं पाणी दिलंय तेवढ्यातच भागायचं, आता पाणी मिळणार नाही. त्यावेळेला त्या शहाजहानने काढलेले उद्गार की मी जर हिंदू असतो तर मेल्यानंतर सुद्धा मुलं पाणी पाजतात, तू जिवंतपणी पाणी देत नाहीस. आणि मग आम्हाला लक्षात येतं राम मंदिर केवळ भौतिक इमारत आम्हाला त्या ठिकाणची पाडून राम मंदिर बांधायचं नव्हतं, तर ज्यांनी ही मंदिरं पाडली त्यांची जी चरित्र आहेत ती या देशातून गायब झाली पाहिजेत आणि आमच्या देशातली उत्कृष्ट चरित्र समाजासमोर गेली पाहिजेत. गेली पाहिजेत का गेली नाही पाहिजेत? मग गेली पाहिजेत. त्याच्यासाठी राम मंदिर घेण्याचा अट्टास का? आणि दुसरा मुद्दा असा आहे, हो, परकीयांनी आमच्या इमारती उद्ध्वस्त कराव्या. जसं सरदार पटेलांनी सोमनाथाचं मंदिर पूर्ण उद्धार केला आणि त्या ठिकाणी आज मंदिर उभं राहिलं. ह्या केवळ मंदिर उभं राहण्याचा विषय नाही, हो, त्याच्या पाठीमागे स्वाभिमानाचा विषय आहे. सांगू तुम्हाला, 1992 साली 3 प्रमुख घटना घडल्या भारतामध्ये. हा बाबरी ढाचा पडला. 2 जर्मनी झाले होते, पूर्व जर्मनी आणि उत्तर जर्मनी. यामध्ये बर्लिन मध्ये दोन्हीकडे अर्धा अर्ध म्हणून जी भिंत होती ती पाडली आणि दोन्ही बर्लिन एक झाले. आणि त्याच वेळेला रशियाचे 11 तुकडे झाले. आता या पाठीमागची भूमिका लक्षात घ्या. या पाठीमागची भूमिका अशी आहे की जे बळजबरीने तोडले होते ते एक झाले आणि ज्यांनी बळजबरीने अनेकांना एकत्र आणलं होतं ते पुन्हा विभक्त झाले. रशियाने त्या पद्धतीने केलं होतं त्यामुळे ते विभक्त झाले. त्याच्याही पलीकडे जाऊन रशियाला विचारा, 92 साली त्यांनी काय केलं? 92 साली त्यांनी
लॅनिनग्रॅड आणि स्टॅलिनग्रॅड नावाची जी गावं होती त्यांची पाट्या बदलून टाकल्या आणि लेनिन आणि स्टॅलिनचं एकही पाटी पूर्ण देशात राहणार नाही अशी व्यवस्था केली. का हो? लेनिन आणि स्टॅलिन हे त्यांचीच माणसं होती ना, त्यांचीच माणसं होती, पण ती दुष्ट होती आणि म्हणून दुष्टतेने राज्य त्यांनी केलं, म्हणून त्यांचं नामोनिशाण त्यांनी मिटवून टाकलं. आज एकही पाठी जाऊन तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर रशियात जा आणि एखाद्याला विचारा लॅनिनग्रॅड कुठे, दोन धरून नाही दिले तर विचार मला. का? कारण ज्यांनी राष्ट्राला 100 वर्ष मागे नेलं ते आमचे महापुरुष होऊ शकत नाही, ते आमच्या राष्ट्राचे घात करणार आहेत. मग ती आमची माणसं असली तरी त्यांच्याही खुणा आम्ही पुसून टाकू, हा जगातला आदर्श आहे. हे तर आमचे कधीच नव्हते आणि संस्कृतीचा लवलेशही नसलेली ही माणसं होती. मग यांची चिन्ह ठेवून काय उपयोग? आमच्या जवळच असलेलं संभाजीनगर, संभाजी नाव आम्हाला प्रिय आहे का औरंगजेब आहे? सांगा बरं. संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं हे आम्हाला माहित नाही का? मग संभाजी महाराजांनी जर धर्मासाठी बलिदान दिलं आणि म्हणून ते नाव आम्हाला प्रिय आहे आणि ज्याने याचं बलिदान घेतलं त्याच्या नावाचं गाव या देशात राहतं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 70 वर्षे राहतं. काहीतरी स्वाभिमान आहे की नाही आम्हाला? म्हणून आमचा स्वाभिमान जागा झाला पाहिजे, त्याच्यासाठी राम मंदिर हे लक्षात घ्यायचं. राम मंदिर हा एक विषय आहे, त्याला धरून कृष्ण आणि शिव दोन अजून आम्हाला पाहिजेतच, तेही कधीतरी होतील. पण या निमित्ताने मी आता जो विषय मांडणार आहे तो लक्ष द्या. रामचंद्रांचा आदर्श आमच्या समोर काय आहे? ज्याला आणखीन 2-3 गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे. रामचंद्र ज्या वेळेला दक्षिणेला निघाले, त्यांच्याबरोबर काही ऋषी होते आणि ऋषींना प्रभू रामचंद्रांनी विचारलं, अगस्ती ऋषी होते, की आपण दक्षिणेकडे चाललो आहोत का उत्तरेकडे चाललो आहोत? अगस्ती ऋषी म्हणाले, तुला अशी शंका काय येते? तर ते म्हणाले, हिमालयाची पांढरी शुभ्र शिखर दक्षिणेला असू शकत नाहीत, उत्तरेला आहेत हिमालयाची शिखर. मग इकडे हे पांढरे शुभ्र शिखर कशाची दिसतात? ते म्हणाले, रामा आपण जवळ गेल्यावर लक्षात येईल. आणि मग अगस्ती ऋषींच्या बरोबर प्रभू रामचंद्र ज्यावेळा त्या ढिगाऱ्याजवळ गेले त्यावेळा असं लक्षात आलं की त्या ठिकाणी जे होते ते माणसांच्या हाडाचे साफळे होते, ते दुरून पांढरे शुभ्र दिसत होते. कोण बरं होते हे? तर हे होते ऋषी मुनी, की ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं पण हातामध्ये शस्त्र घेतलं नाही. अशा ऋषी मुनींचं झालेलं बलिदान आम्हाला चालेल का? म्हणाले चालणार नाही. म्हणून आता इथून पुढच्या काळात जो धर्माने वागणारावर अत्याचार करील त्यांना आम्ही मारील. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या न्यायाने मग प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली की जे अशा प्रकाराने दुष्ट आहेत आणि माणसांना खातात, नरमांस भक्षक आहेत, त्यांना मी मारीन. आणि म्हणून दक्षिणेकडचं राज्य ज्यावेळा त्यांनी जिंकलं, एका अर्थाने सुग्रीवाशी मैत्री केली, लंकेवर स्वारी केली. मला इतिहास सांगायचा नाही, त्याच्या पाठीमागच्या भूमिका सांगायच्या. आणि भूमिकेचा एक महत्वाचा भाग लक्षात घ्या. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं त्यावेळेला लक्ष्मण असं म्हणाला की अयोध्येत कदाचित भरताच्या मनात गादी घेण्याचा विचार आला असेल, तिथं जाऊन काय करायचं? आपण ही सोन्याची लंका जिंकली आहे, याच ठिकाणी राहू. त्यावेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, ज्या मातेने मला जन्म दिला ती माझी माता आणि ज्या मातृभूमीत मी जन्माला आलो ती माझी मातृभूमी मला स्वर्गापेक्षा सुद्धा प्रिय आहे. त्या सोन्याची लंकेची धुरळ काय घालतोस? इंद्र आणि इंद्रपद देतो म्हटलं तरी मी ते नाकारीन. हा आदर्श घ्यायचा का नाही घ्यायचा? या आदर्शावर उभं करायचं. म्हणून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर.
की देशभक्तीचा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात उत्पन्न झाला पाहिजे. आणि ज्या वेळेला दक्षिणेचं हे संपूर्ण राज्य जिंकलं, याला दंडकारण्य म्हणतात. आपण ज्या ठिकाणी राहतो याचं नाव काय आहे? पूर्वीचं दंडकारण्य. याला दंडकारण्य का म्हणतात माहिती का? प्रभू रामचंद्रांचा 68वा पूर्वास त्याचं नाव दंड. त्यांनी अरण्यामध्ये राहणाऱ्यांसाठी सुद्धा नियम केले होते, म्हणून अरण्यातले लोक सुद्धा नियमाप्रमाणे वागत होते, म्हणून याला दंडकारण्य म्हणतात. आता या दंडकारण्यामध्ये सुग्रीवाचं राज्य झालं, आधी वालीचं होतं, नंतर सुग्रीवाचं झालं. आपल्याकडे वन नर म्हणजे वानर. आता या ठिकाणी तुमच्या मनात येईल की मग हनुमंताला वगैरे शेपटी कशी आली? तर त्या काळामध्ये पहा, मी कसं सांगतोय, रामायणाचा दाखला घेऊन सांगतोय. युद्धकांडामध्ये वर्णन आलंय की आता सगळ्यांनी आपापले वानर वेश उतरून ठेवावेत आणि नागरी वेशात यावं. म्हणजे वानर वेश उड्डाण करण्यासाठी घातला जाणारा वेश होता, आणि त्याच्या आधारावर गुब्बाऱ्यात हवा भरल्यानंतर जसं उड्डाण करून जाता येतं, तशा प्रकारची ज्याच्यामध्ये जास्त शक्ती तो जास्त लांब जाऊ शकतो, तसं हनुमान हे त्या आधारावर जाऊ शकत होते. असाही त्याच्या पाठीमागचा वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा आम्ही विचार केल्याचा अर्थ लागतो. म्हणून वानर हा वेश होता, आणि म्हणून त्यांना शेपटी वगैरे दाखवण्याचं त्या प्रकारचे आहे. मला त्याच्याही खोलात जायचं नाही. मला सांगायचं तात्पर्य काय, दक्षिणेचा संपूर्ण भूभाग जिंकल्यानंतर रामाने अयोध्येला जोडला नाही. श्रीलंकेचं राज्य त्याचा भाऊ विभीषण याला दिलं. इकडे किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं, आणि दक्षिण भारताची पूर्ण राजकीय व्यवस्था प्रभू रामचंद्रांनी लावून टाकली. आणि मग ते ज्या वेळेला उत्तरेला आले आणि राज्याभिषेक झाला, त्यावेळेला एका एका भागात, थोडक्यात सांगणार आहे हा भाग, कारण मला मुख्य भाग त्याच्या पुढचा सांगायचा आहे. एका एका भागातून ज्यावेळेला समस्या यायला लागल्या, काल त्यातल्या 2 गोष्टीचा उल्लेख केला, आज या विषयाला आवश्यक म्हणून त्या 2 गोष्टीचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. ज्यावेळेला पाकिस्तानामधून त्याच्या मामाचा, आज पाकिस्तान त्यावेळेला भारताचा मामाचा निरोप आला की आम्हाच्याकडे आराबंदी मागलीये, मला मुलगा नाही, आणि म्हणून अयोध्येहून कोणाला तरी पाठवा. आता हे भरताचं आजूळ होतं, म्हणून कोणाला पाठवायचं? तर भरताच्या मुलाला पाठवलं. एकाचं नाव पुष्कर आणि दुसऱ्याचं नाव तक्ष. तक्षाने तक्षशिला बसवली, पुष्कराने पुष्कला नगरी बसवली, त्याला आज पुरुषपूर म्हणतात. म्हणजे आणि पंजाबमधला आणखीन एक भाग, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा मुलगा लव यांनी लाहोर नावाचं, लवनगर लाहोर नावाचं शहर बसवलं. त्या ठिकाणी आजही लवाचं मंदिर आहे, पडक्या का होईना अवस्थेत आहे. सांगायचं तात्पर्य, या भागाची रचना केली. काल मी आणखीन एक मुद्दा सांगितला की शत्रुघ्नाला पहिल्यांदा जे पाठवलं ते लवणासुराला मारण्यासाठी पाठवलं, आणि मथुरेला मारल्यानंतर मथुरेचं राज्य शत्रुघ्नांच्या मुलाला घेऊन टाकलं. ह्या पद्धतीने आता राहिलं सांगायचं ते सर्वात जवळचा. पहा काय, पहा प्रभू रामचंद्रांचं जे दूरचे आहेत आधी त्यांना दिलं, म्हणजे खरं म्हणजे दूरचे नाही, सगळे त्यांच्या जवळचे आहेत. शत्रुघ्नाला पहिल्यांदा पाठवलं, नंतर भरताला राज्याभिषेक तिकडे पाठवलं त्याच्या मुलाला, आणि मग लक्ष्मणाला, लक्ष्मणाच्या एका मुलाचं नाव अंगद. म्हणजे आम्ही वनवासींशी किती जोडलो होतो याचा हा पुरावा आहे. आणि चंद्रकेतू असं नाव या दोघांना त्या ठिकाणी पाठवलं. ज्याला लखनौ म्हणतात त्या ठिकाणचा सगळा भाग या लक्ष्मणाच्या मुलाला दिला. कुशाला अयोध्येची गादी मिळाली. अशा रीतीने संपूर्ण भारत, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत प्रभू रामचंद्रांच्या ताब्यात आला. हे आपल्याला एक राजकारण म्हणून आपल्याला लक्षात येईल. मी आता थोडस दिवाळीकडे वळतो. दिन दिन दिवाळी. गाई कोणाच्या? लक्ष्मणाच्या, आहे की नाही? का बरोबर लक्ष्मणाच्या गाई? गाई म्हशी ह्या लक्ष्मणाच्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ कृषी खातं कोणाकडे होतं?
लक्ष्मणाकडे होतं. राजा राम असले तरी कृषी खातं लक्ष्मणाकडे होतं आणि लक्ष्मणाने ते योग्य रीतीने सांभाळलं होतं, म्हणून गायी लक्ष्मणाच्या. थोडस आणखी पुढे जाऊ. प्रभू रामचंद्रांच्या मनात एक खंत होती की गायीची सेवा मला करायला मिळाली नाही, लक्ष्मणाने भरपूर केली. म्हणून कृष्णावतारात पहिली 11 वर्ष गायीची सेवा गोपाळ म्हणून कोणी केली? भगवंतानी केली. आणि त्याच्यानंतर कृषी खातं कोणाला दिलं? तो नांगर हातावर ते युद्धाचं शस्त्र नाही बर का, ते कृषीचं क्षेत्र आहे. म्हणून आमच्या कृषीची देवता कोण असेल तर बलराम दादा आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. रामावतारामध्ये लक्ष्मणाने कृषी सांभाळली, कृष्णावतारामध्ये बलराम दादाने कृषी सांभाळली. राज्य कसं होतं? काले वर्षतुपर्जन्या पृथ्वी सस्यशालिनी देशोयम क्षोभरहितः समाज संतु निर्भया आभरणा वर्णसन संतु, या पद्धतीने जे वर्णन केलेलं आहे तर समाजामध्ये एका अर्थाने पूर्णपणे शांतता नांदत होती. अयोध्येचं वर्णन करताना म्हटलं युद्ध नाहीच अयोध्या. अयोध्या या शब्दाचाच अर्थ असा की ज्या ठिकाणी कधी युद्ध होत नसे. समर्थाने रामराज्याचं जे वर्णन केलंय, अतिवृष्टी अनावृष्टी हे कदान घडे जणी, अनेक वर्तती काया एक जीव परस्परे, अशा प्रकारचं अयोध्येचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारची जी अयोध्या आहे की ज्याला आम्ही रामराज्य म्हणतो, त्या प्रकारचं रामराज्य या देशामध्ये आलं पाहिजे. हा भाव ठेवून राष्ट्र उभं करायचं, ते रामाच्या आदर्शावर करायचं, म्हणून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हे नाव. दुसरा मुद्दा, आपण किती जणांनी रामायण वाचले वगैरे मला माहित नाही, पण काही संदर्भ सांगतो. प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो, राजकीय दृष्टीने तो उल्लेख अत्यंत आवश्यक आहे. ब्रिटिशांनी एक शब्द प्रयोग आमच्याकडे केला आणि तो आमच्यामध्ये आजही रूढ आहे, तो म्हणजे आदिवासी. लक्षात घ्या, आमच्याकडे पूर्वी कोणीही आदिवासी हा शब्द वापरत नव्हतं. मग काय शब्द होता? तर शहरात राहणारे नागरवासी, खेड्यात राहणारे ग्रामवासी आणि वनात राहणारे वनवासी, आहे की नाही? मग आता नागरवासी, ग्रामवासी आणि वनवासी या तिघांनाही रामाने एक केलं का नाही? म्हणजे स्वतः राम हे नागरवासी, गुह हा त्यांचा मित्र नावारी हा ग्रामवासी, हनुमान सुग्रीव आदी हे वनवासी. म्हणजे या तिघांचं एकत्रीकरण केलं. भेद कुठे आहे? आणि जर आदिवासी वेगळे असते आणि नागरवासी वेगळे असते तर हनुमान रामचंद्रांच्या समोर नतमस्तक झाले असते का? म्हणजे हा ब्रिटिशांनी आमच्यामध्ये टाकलेला डाव आहे, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या दृष्टीने हनुमंताची 2 प्रकारची मंदिरं समर्थाने आमच्या समोर उभी केली. समर्थाने काय म्हटलं की आमच्या समोर वीर हनुमान आहे. या ठिकाणी आपल्याला दिसेल गदा घेऊन उभे आहेत ते वीर हनुमान आहे, आणि त्याचबरोबर आम्हाला दास हनुमान सुद्धा मान्य आहे. म्हणजे रामचंद्रांच्या मंदिरात हनुमंताची प्रतिमा पाहिली तर ते वाकून नमस्कार करताना आहेत, आणि स्वतंत्र रीतीने ज्यावेळा आहेत त्यावेळा राक्षसाला एका पायावर दाबून हातामध्ये गदा घेऊन उभे आहेत. म्हणजे धर्माच्या विरुद्ध वागणाऱ्यासाठी गदा घेऊन आहेत आणि धर्माने वागणारे जे आहेत त्यांच्या समोर ते लीन आहेत. हा हनुमंताचा आदर्श घ्यायचा का नाही? बरं, आमची अवस्था हनुमंतासारखी असं कधी कधी आम्ही वर्णन करतो. म्हणजे कशी? लक्ष द्या. ज्यावेळा क्षीरसागराच्या ज्यावेळा ते दक्षिण सागरावर आले आणि उड्डाण करून कोण जाणार? सगळेजण गळून बसलेले, कोणालाही सांगता येईना. त्यावेळा जांबवान हनुमंताकडे आले. अरे म्हणाले, हनुमंता, तू जन्माला आलास का सूर्याला गिळायला गेला होतास? तुला भारतातून श्रीलंकेला जायला अडचण काय? आणि म्हणून त्याला आठवण करून गेल्यानंतर त्याला सगळं ज्ञान आठवलं.
तसं आम्ही पराक्रमी आहोत, आमच्याजवळ सगळी ताकद आहे, पण त्या हनुमंताप्रमाणे आम्ही विसरलेलो आहोत. कोणीतरी जांबवानाने येऊन सांगितलं पाहिजे की बाबा रे, तुझ्याजवळ एवढी ताकद आहे की रावणाच्या दरबारात किंवा त्याच्या भागात जाऊन तू सीतेला घेऊन येऊ शकतोस, पण सीतेला तुला आणायचं नाही, कारण ते काम रामाला करायचंय. पण तुझं सामर्थ्य केवढं आहे, या सामर्थ्याची जाणीव त्या हनुमंताला करून दिली, हे आपण यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की रामायणाच्या आधारावर आम्हाला या राष्ट्राची रचना करायची असल्यामुळं रामराज्य ते राम मंदिर ते राष्ट्र या पद्धतीने आम्हाला करावं लागेल. लक्ष द्या, आमच्या देशाची अवस्था काय आहे. काल मी सांगितलं की भारत ही पुण्यभूमी आहे आणि आपण तो विस्ताराने विषय ऐकलाय. एका इंग्रजी लेखकाने जग आणि भारतासाठी, जगासाठी एक वाक्य वापरलं, भारतासाठी एक वाक्य वापरलं. वाक्य लक्षात घ्या. जगासाठी त्यांनी वापरलं, भारत सोडून उरलेल्या जगासाठी, मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. जपान घ्या, चीन घ्या, आणखीन कुठला देश घ्या, इस्रायल घ्या, त्यांना नैसर्गिक आपत्तीच आपत्ती आहे, भूकंप नेहमीच आहे, पण त्या आपत्तीवर मात करून ते राष्ट्र उभे आहेत. आणि भारताच्या संदर्भात वेदना देणारं वाक्य त्यांनी वापरलं. ते वाक्य असं आहे, गॉड प्रपोजेस अँड मॅन डिस्पोजेस. ही भारताची अवस्था आहे. एक अत्यंत समृद्ध भारत भूमी भगवंतानी आम्हाला दिली आणि त्या समृद्ध भारत भूमीचे अनेक तुकडे झालेले आम्ही पाहत आहोत, तरी आम्हाला काही वाटत नाही. माझ्यापर्यंत आला नाही ना शत्रू, जाऊ द्या काय जायचंय ते. हा जो भाव आहे, हा भाव जोपर्यंत जात नाही, लक्षात घ्या, समृद्ध भूमी आहे म्हणजे काय आहे याचं थोडस वर्णन करावं लागेल. अमेरिकेने भारतातलं साळीचं, तांदूळाचं शुद्ध बियाणं अमेरिकेत नेलं. कोणत्या? सुगंधी, काय म्हणतो आम्ही त्याला, बासमती याचं बी नेलं. कुठेही भेसळ नाही त्याच्यात. असं बी नेलं, अमेरिकेत पेरलं, उगवलं, तांदूळाला असं नाकाजवळ नेलं तर वासच निघून गेला. का? बियाणात भेसळ नव्हती, पण बियाणं ज्या भूमीत पेरल्यावर त्याला सुगंध येतो, तशी भूमी त्यांना सुगंधी नाही. ती आम्हाला आहे. जगामध्ये 3 देशामध्ये केशर पिकतं, मोरोक्को, भारत आणि आणखीन एक देश. पण भारतातल्या केशराचा जो सुगंध आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर प्रत आहे. क्वालिटी म्हणल्याशिवाय आम्हाला कळतच नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की ती इतर ठिकाणी असलेल्या केशराला नाही. का बरं? आमच्या भूमीमध्ये तो सुगंध आहे. आमच्या भूमीमध्ये जगातल्या कुठल्याही देशात जे जे पिकतं ते या ठिकाणी पिकवता येतं. आम्हाला माहितीये सोयाबीन आमच्याकडचं नाही, पण भरपूर पिकवतो आम्ही, येतं. तसं अन्य जगात नाही. अन्य देशामध्ये त्यांचे 2 ते 3, 4 उत्पादन असतात, तेवढेच त्यांना पिकवता येतात. आणखी काहीही पिकवता येत नाही त्या देशामध्ये. पिकवलं तर काय होतं हे सांगितलं मी आता साळीचं. सांगायचं तात्पर्य, अशा प्रकारची सुगंधी आणि समृद्ध भूमी आम्हाला दिली. जगामधल्या कुठल्याही देशाला 10 ते 15 ते 20% पर्यंतच कृषीयुक्त भूमी आहे. आमच्या देशामध्ये 80% भूमी कृषीयुक्त आहे, म्हणूनच आम्ही आमचा देश कृषी प्रधान आहे असं म्हणतो. आता कृषी प्रधान असलेल्या देशाला 1971-72च्या पूर्वी मिलो नावाची ज्वारी अमेरिकेतून मागवावी लागली. काय?
म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने आमच्या मातृभूमीचा विचार करायला पाहिजे होता त्या प्रकारचा केला नाही, म्हणून ही जर परिस्थिती उत्पन्न झाली असेल तर या प्रकाराने मातृभूमीचा जो विचार करणारी माणसं आहेत ती कशी असली पाहिजे त्याचा विचार करा. रावणाला एकाने असं म्हटलं की तू असं म्हणतोस की सीता तुला एक वेळा मिळाली तरी पुरेशी आहे, तर मग तू रामाचा वेश घेऊन का जात नाहीस? रावणाने दिलेलं उत्तर लक्षात घ्या. तो म्हणाला, महामूर्खा, मी रामाचा वेश घेऊन जाण्याचा प्रयत्न केला नाही असं म्हणतोस का? पण मी ज्याला रामाचा वेश घातला की मला सीता आई वाटायला लागली, जाऊ कसा? हा आमचा आदर्श. सांगायचं तात्पर्य काय की एक क्रमांकाचा शत्रू सांगतो की केवळ रामाचा वेश धारण केला तर माझ्या मनातले विकार त्या वेळापुरते तरी निघून गेले. हे आमच्याकडचे आदर्श आहेत. या आदर्शावर आम्हाला राष्ट्र उभं करायचं की नाही करायचं? मग या आदर्शावर जर आम्हाला आमचं राष्ट्र उभं करायचं असेल तर मग हे लक्षात घेतलं पाहिजे की शबरीची मुष्टी बोरं खाणारा राम हा जातीभेद मानत होता का? आणि जातीभेद मानत असता तर शबरीची उष्टी बोरं खाली असती का? खाली नसती. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जातीभेद न मानणारा राजा, सर्वांच्याकडे समान दृष्टीने पाहणारा राजा. आणि आमच्याकडे लक्षात घ्या, आम्हाला बरेच वेळा आश्चर्य वाटतं की लोक असं म्हणतात, आणि आमचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक वर्गामध्ये म्हणाले की आम्हाला लोकशाहीची देणगी ब्रिटिशांनी दिली. मग ब्रिटिशांनी या ठिकाणी राज्य लोकशाही केलं होतं का? पण गृहीत धरू त्यांच्या देशात लोकशाही आहे, त्याचा अभ्यास करून आम्हाला ती मिळाली असं काही म्हणतात. तर मी त्यांना असं म्हणालो की जर त्यावेळेला अखंड भारत होता, म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचंच एक अंग होतं, म्हणजे हो, मग पाकिस्तानात लोकशाही नाही, बांगलादेशात लोकशाही नाही, भारतातच लोकशाही का? जर ब्रिटिशांची देणगी असती तर तिथे लोकशाही राहिली असती, है की नाही? मग त्या ठिकाणी लोकशाही नाही याचा अर्थ लोकशाही ही ब्रिटिशांची देणगी नाही. मग कोणाची देणगी आहे? भारताची देणगी आहे. लक्ष द्या, मी सांगतो ते. वेदकालापासून आमच्याकडे गणराज्य होते. बौद्ध काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गणराज्य होते. सिकंदराने भारताचं अंगण सुद्धा पाहिलं नाही, पण आमच्या दृष्टीने जगत जेता म्हटलं की सिकंदर म्हणतो. सावरकरांनी त्याच्यावर काव्य लिहिलं, ज्याने आमचं अंगण सुद्धा पाहिलं नाही त्याला जगत जेता कसं म्हणता? मला त्याच्याही खोलात जायचं नाही, पण सिकंदराचा पराभव केला शकट आणि गणराज्याने. ते दोन्ही गणराज्य आपापसात लोटी आणि बेटी व्यवहार एकत्र करून आले आणि सिकंदराशी युद्ध खेळलं. सिकंदराला लक्षात आलं सैनिक वर चढेनात, म्हणून स्वतः सिकंदर वर चढायचा प्रयत्न करत होता. वरून एक तीक्ष्ण बाण आला आणि सिकंदराच्या छातीमध्ये शिरला. धाड दिशा तो खाली पडला. राजा होता म्हणून लोकांनी झेललं. पण लक्षात घ्या, हा बाण लागल्यानंतर सिकंदर या ठिकाणाहून पळाला आणि स्वतःच्या गावी सुद्धा जाऊ शकला नाही. बाबिलोन या ठिकाणी त्याचं निधन झालं. त्याला जगत जेता म्हणतात की ज्याचा पराभव आमच्या गणराज्याने म्हणजे लोकशाही पद्धतीच्या राज्यांनी केला. दुसरी गोष्ट सांगू का? आमच्याकडची राजेशाही ही कधीच अनियंत्रित नव्हती, नियंत्रित राजेशाही होती. लक्षात घ्या कशी नियंत्रित होती. महाभारताचं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. महाभारतामध्ये कौरव पांडवांचं शिक्षण झालं. सर्वात मोठा कोण कौरव पांडवांच्या मध्ये? धर्मराजा. जनतेमध्ये चर्चा चालली होती की दुर्योधन जरी धृतराष्ट्राचा मोठा मुलगा असला तर धर्मराजा हा सर्वात मोठा आहे. धर्मराजाला ही गादी मिळाली पाहिजे. कशाच्या आधारावर? म्हणजे जनतेचं नियंत्रण राजावर होतं. कसं होतं? आम्हाला महापौर हा शब्द प्रयोग माहिती आहे आणि तो आधुनिक काळात सावरकरांनी दिला. पण महापौर हा शब्द महाभारत काळात होता.
नागपूर, पूर म्हणजे काय, मोठं शहर, आणि त्या पुराचा जो प्रमुख तो पौर, ही आमच्याकडची लोकशाही पद्धतीची रचना होती. आणि मग पौर हा शब्द मोठ्या शहरात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीसाठी होता, आणि त्याचा जो प्रमुख आहे त्याला महापौर शब्द होता. म्हणजे लोकप्रतिनिधीच्या द्वारे महापौर निवडला जात असत, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडला जात असे. यातले काही सरपंचांनी काही महापौर राजाला सल्ला देण्यासाठी एक मंडळ स्थापन केलेलं होतं. ते राजाला सल्ला देत असे आणि त्या राजाला त्या सल्ल्याप्रमाणे वागावं लागत असे. एक मोठं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल महाभारतातलं, पण याच्या आधीच मग धर्मराजाचं हे उदाहरण स्पष्ट करतो. शंतनू नावाचा जो राजा आहे, आपला शंतनू म्हणतो, प्रतीप नावाचा जो राजा आहे त्याला 3 मुलं होते. सर्वात मोठा देवापी, दुसऱ्याचं नाव बहालिक आणि तिसऱ्याचं नाव शंतनू. गादी कोणाची? देवापीची, कारण सर्वात मोठा तो आहे ना. परंतु जनतेने सांगितलं की देवापी हा वेद विरोधी बोलला. काही ठिकाणी वर्णन केलंय की त्याला कोड होता. म्हणून जनतेने सांगितलं की आम्हाला देवापी राजा चालणार नाही. देवापीने हे ऐकलं की तो अरण्यात तपश्चर्येला निघून गेला. बहालिकला आजोलचं राज्य मिळालं. एकच व्यक्ती 2 ठिकाणी राजा नको, म्हणून सांगितलं बहालिकला ही गादी मिळणार नाही, आणि ती गादी सगळ्यात लहान असलेल्या शंतनूला मिळाली. का मिळाली? जनतेच्या इच्छेने मिळाली. म्हणजे जनतेची इच्छा राजामध्ये प्रबळ होती आणि राजाच्यावर 3 नियंत्रण होते. हे आपल्याला यावरून लक्षात येईल. म्हणून या 3 नियंत्रणामुळे राजा कधीच उन्मत्त होत नसे. आणि म्हणून ज्यावेळा राजा राज्य गादीवर बसत असे त्यावेळा तो अहम आदंडोष्मी, अहम आदंडोष्मी, अहम आदंडोष्मी म्हणत असे. म्हणजे मला दंड करणारा कोणी नाही, मला